महिना उलटून गेला तरी टाकळी विंचूर ग्रामपंचायतचे सदस्य केशव जाधव अजूनही बेपत्ताच. खरंच बेपत्ता झाले की लोकांची लाखो रुपयांच्या देणेदारीच्या धाकाने स्वतःहूनच पलायन केले? परिसरात दबक्या आवाजात येते ऐकू चर्चा. 8 दिवसांपूर्वीच मोबाईल सुरू केला असता शेवटचे लोकेशन आसाममधील गुवाहाटीचे आढळून आले. व्हॉट्सअप कॉलिंग सुरू आहे पण कॉल रिसीव्ह होत नाही. नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या टाकळी विंचूर ग्रामपंचायतीचे सदस्य केशव यशवंत जाधव दिनांक 7 फेब्रुवारीपासून बेपत्ता असून या संदर्भात पत्नी कविता केशव जाधव यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. जाधव यांना बेपत्ता होऊन 1 महिना उलटून गेला तरीही अजूनही त्यांचा शोध न लागल्याने कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लासलगाव पोलिसांनी कुटुंबीय नातेवाईकांकडे तपास चौकशी केली परंतु काहीही माहिती मिळालेली नाही. लासलगाव पोलिसांनी जाधव यांचा मोबाईल नंबर 9881766925 ट्रॅकिंगला लावलेला असून 8 दिवसांपूर्वी 20 ते 25 मिनिटांसाठी मोबाईल सुरू झाला होता. त्यानंतर बंद झाला असता शेवटचे लोकेशन हे आसाममधील गुवाहाटीचे आढळून आले आहे. सदर नंबरला व्हॉट्सअप कॉलिंग केले असता रिंग वाजते पण कॉल रिसीव्ह केला जात नाही. त्यामुळे व्हॉट्सअप सुरू असून व्हॉट्सअपच्या आधारे लोकेशन ट्रॅक होत नसल्याने तपास कार्यात अडथळा होत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. ग्रामपंचायत सदस्य केशव यशवंत जाधव हे खरंच बेपत्ता झाले की परिसरातील काही व्यापारी लोकांची ग्रामस्थांची लाखो रुपयांची आर्थिक देणेदारी वाढल्याने स्वतःहूनच पलायन केले आहे असा प्रश्न उपस्थित होतो. केशव जाधव यांनी के किराणा मॉलच्या माध्यमातून स्कीम चालू केली होती. शेकडो लोकांकडून हजारो रुपये जमाही केले होते. किराणा मालाच्या व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांचा मालही उधारीवर उचलला होता परंतु व्यापाऱ्यांचे पैसे थकले. त्यामुळे किराणा मालाच्या स्कीमचा लोकांना लाभ देताना अडचणी निर्माण व्हायला लागल्या होत्या. लासलगावचे तेल विक्रेते पारस ब्रह्मेच्या यांना जाधव यांनी 3,20,000च्या मालापोटी चेक दिला होता. त्यात तो चेक बाउन्स झाला असून त्यामुळेच ब्रह्मेच्या यांनी याबाबत कोर्टातही केस दाखल केली आहे. लासलगावचे गवळी किराणा रुपेश ट्रेडिंग यांचेही लाखो रुपये उधारी बाकी असल्याची माहिती मिळत आहे. जाधव हे वेगवेगळ्या स्कीम राबवण्यात पटाईत होते. स्कीमच्या माध्यमातून पैसा गोळा करून ते राजकारणही करीत होते. याच लोकांकडून गोळा केलेल्या लाखो रुपयांमधून रस्त्यांना मुरूम टाकून देणे, बाकडे बनवून देणे, वर्गणी देणे, बक्षीस देणे यासह स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये येथील वार्ताहरांना लाखो रुपयांच्या जाहिराती देऊन बातम्या प्रसिद्ध करून प्रसिद्धीच्या झोतात येऊन पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची देखील ते तयारी करीत असल्याची माहिती मिळत आहे. स्कीमच्या नावाखाली घेतलेला पैसा किराणा व्यापारी तसेच परिसरातील काही शेतकऱ्यांकडून उचललेली लाखो रुपयांची देणेदारी थकल्याने अखेर शेवटी केशव जाधव यांनीच हेतुपूर्वक पलायन केले असल्याची दबक्या आवाजात चर्चा परिसरातून ऐकायला मिळत आहे. ज्यांचे लाखो रुपये देणे होते ते लोकही तक्रारी देण्यासाठी पुढे येत नसल्याने तपासाकामी पोलिसांचीही संभ्रमावस्था निर्माण होत आहे. केशव जाधव यांचे स्वतःहून पलायन आहे. खरंच बेपत्ता झाले आहे? कोणी अपहरण केले आहे का की अजून काय प्रकरण आहे हे जाधव पोलिसांना मिळतील तेव्हा सगळ्या बाबी स्पष्ट होतील. दरम्यान निफाड टाइम्सच्या माध्यमातून आवाहन करण्यात येते की सदरच्या बातमीमधील व्यक्ती कुठेही आढळून आल्यास त्वरित लासलगाव पोलीस स्टेशन 02550 266 055 या नंबरवर संपर्क साधावा.